हॅलो. मी माझ्या लहानपणी अशा खूप गोष्टी विचार केलेला की मला हे पाहिजे, मला ते पाहिजे. आणि जसं मी माझ्या अ, लग्न झाल्यानंतर मी त्या गोष्टी बऱ्यापैकी पूर्ण करायला लागलो, थँक्स टू माय वाईफ. मला लहानपणी खूप वाटायचं की मला सायकल पाहिजे आणि मी सायकलने माझं ट्रॅव्हल करेल. सो ते मी स्टार्ट केलं ॲट द एज ऑफ अराऊंड 32-33. आणि मी त्यात आत्ता कंटिन्यू करतो आहे. 5 वर्ष झाली मी सायकलही रेग्युलरली चालवतो आहे. एक अजून आवड होती माझी लहानपणी, ती म्हणजे होती स्केटबोर्ड किंवा रोलर स्केट. त्यावेळेस ती गोष्ट माझ्या माझ्या आवडीच्या बाहेर होती. नक्कीच मला त्याचं नीट नाव पण नव्हतं माहिती. मी त्याला किड्स बोलायचो आणि मला त्याचं नावही नव्हतं माहिती त्यावेळेस. सो काल ज्यावेळेस मी डिकॅथलॉनला गेलो, मी माझ्या वाईफबरोबर, माझ्या वाईफने मला सांगितलं की तुम्ही बिंदास घ्या, कारण की तुम्ही आयुष्यभर काय फक्त दुसऱ्यांसाठी जगणार का, दुसऱ्यांचं सर्व करणार का, तुम्ही स्वतःसाठी कधी करणार. सो मी डिसाईड केलं, मी घेतलं आणि आता तुमच्यासमोर मी दाखवतो स्केटबोर्ड. सो फायनली मी घेतलेला आहे, पण आपल्याला चालवता येत नाही याचा अंदाज तर तुम्हाला असेलच. मी आता काय करणार आहे, जसं मी सायकल शिकलो, आता मी ट्रॅफिकमधून कुठूनही सायकल काढू शकतो. तर डेफिनेटली तेवढं इझी नसणार आहे, कारण की त्याच्यात बॅलन्सिंग आणि खूप वेळ लागणार आहे. सो आपण थोडं थोडं करून स्टार्ट करणार आहोत आणि त्याच्यातही आपण चांगले चालवायचा प्रयत्न करू. राहिली गोष्ट समाज. समाज काय विचार करेल, लोक काय विचार करतील किंवा कोण काय विचार करेल, मला काही घेणं देणं नाही. माझी आवड होती लहानपणी नाही मला पूर्ण करता आली, मी आता पूर्ण करतो. सो लोक, समाज, हे ते नातेवाईक काही करायचं नाही. तुम्हाला करायचे, तुम्ही बिंदास करा. लोकांना जे बोलायचं ते असे बोलतील आणि तसे बोलतील, काय फरक पडतो. आता जर शिकायचं आहे तर याच्या 2-3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. सेफ्टी केस सध्या माझ्याकडे काहीच नाही. माझ्याकडे फक्त माझ्या सायकलचा हेल्मेट आहे, मग मी तो वापरणार आहे. सायकलचा हेल्मेट यूज करेल सध्या, आणि सध्या एकदम स्लोली जाणार आहे, कारण की मला घाई गडबड नाही करायची. मी माझे अपडेट्स तुम्हाला देत राहणार आणि तुम्हाला मी सांगत राहणार की माझा हा प्रवास कसा चाललेला आहे. बट मला खूप वेगळं वाटते, कारण की मी लहानपणी जो विचार केलेला तो मी आता माझ्या 40शीत आल्यानंतर पूर्ण करतो आहे. थँक्यू.